सांगणार आज या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे, काय नेमकं निवेदन होतं आपलं? दादा, आम्ही वाघनगर कॉलेज परिसरातील रहिवासी आहोत. पाणी पुरवठा आमच्याकडे अनियमित असतो. गेल्या 2-3 वर्षापासून काय आम्ही 10 वर्षापासून आम्ही तिथे रहिवासी आहोत. सतत पाण्याची समस्या आहे, परंतु 2 वर्षापासून आमच्याकडे पाणी पुरवठा विभागाने व्यवस्था केलेली आहे. पाईपलाईन वगैरे आली, पण पाईपलाईन येऊन पण आमचा भ्रमनिरास झाला आहे. रेग्युलर पाणी आम्हाला येत नाही. 8-8 दिवस 10-10 दिवस. आता उन्हाळ्यामध्ये ठीक आहे की पाण्याची सर्वत्र समस्या असते, परंतु आता पावसाळा आला तरीसुद्धा आमच्याकडे 15-15 दिवसात पाणी पुरवठा होतो. टँकरने आम्ही पाणी मागवतो. टँकरच्या पाण्यामुळे आमच्या घरामध्ये सतत आजारपण वाढलेलं आहे. ठराविक काळापुरतं ठीक आहे की डीपी जळाली, पाईपलाईन फुटली, ते आम्ही समजू शकतो, परंतु आमची नेहमीची समस्या ही झालेली आहे. त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमची जी समस्या आहे त्याच्यावर काहीतरी विचार व्हावा. किती दिवसापासून तुमच्याकडे ही पाण्याची समस्या आहे? आता पाणी कसं येतं तुमच्याकडे? नेहमीच आहे सर आमच्याकडे. आता जवळजवळ मागच्या आठवड्यात पण 12 दिवसानंतर आलं. आताही पाणी पुरवठावाले म्हणतात की डीपी जळाली, अजून 4-5 दिवस येणार नाही, म्हणजे जवळ 15 दिवस होऊन जातील. आणि कचऱ्याचा पण भरपूर त्रास आहे. पण यानंतर जेव्हा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना पाचारण केल्याचं असं समजतंय, काय नेमकं बोलणं आलं? जिल्हाधिकारी साहेबांनी प्रांताधिकारी, MSCBचे इंजिनियर सर्वांना बोलवलं. त्यांच्या पुढे समस्या मांडली की या नागरिकांची जी समस्या आहे याच्यावर काहीतरी व्यवस्था व्हावी आणि त्यांच्या निवेदन जे दिलेलं आहे त्याचं समाधान व्हावं, नागरिकांची गैरसोय होऊ नये, काय ती तुम्ही पाठपुरावा करा असं सर्वांना सांगितलं. आणि तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, काय मागणी आपली? आम्हाला पाण्याची व्यवस्था सुरळीत व्हावी हीच इच्छा आहे सर. गेली 8-10 वर्षापासूनची आमची ही समस्या आहे. 2-3 वेळा आम्ही आलेलो पण आमचं काम झालेलं नाही आहे, म्हणून आम्ही आता पुन्हा आलो आहे सरांना भेटायला की आमच्या एरियाची व्यवस्था व्हावी, आम्हाला नियमित रेग्युलर पाणी यावं हीच आमची मागणी आहे. काय अडचण आहे नेमकी? ग्रामीणमध्ये का शहरामध्ये? सावखेडा शिवार आहे सर, ग्रामीण आहे. ग्रामीण असल्यामुळेच थोडासा प्रॉब्लेम आहे. अडचण काय आहे ती नेमकी? आता अडचण सर 12-12, 15-15 दिवस पाणी नाही आहे. आमच्या एरियामध्ये रस्ते नाही आहे, स्वच्छता नाही आहे, कचरा टाकायला जागा नाही आहे किंवा घंटागाडीचं नियोजन नाही आहे. कलेक्टरांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? सरांनी सांगितलं आहे की आता आम्ही त्याचा पाठपुरावा करतो म्हणून, आणि महानगरपालिकेवाल्यांनाही त्यांनी सांगितलं आहे की यांच्या इकडे काय व्यवस्था करण्यात येईल ते बघावं. त्यांनी नियोजन पाठवलेलं आहे.